नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. 4 नोव्हेंबर 2025 रोजी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य ह्याने एक परिपत्रक काढलं की रिडेव्हलपमेंटला जाताना तुम्हाला आता निबंधकाची NOCची गरज नाही आहे. आणि त्याच परिपत्रकाबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्री प्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी मी परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना त्या परिपत्रकाबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी. धन्यवाद म्हात्रे सर. सर्वप्रथम आम्ही ऑनरेबल मिनिस्टर बाबासाहेब पाटील, त्यानंतर ऑनरेबल प्रिन्सिपल सेक्रेटरी श्री प्रवीण दराडे साहेब आणि त्यानंतर ऑनरेबल कमिशनर साहेब दीपक तावरे ह्यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो. सर्व हाऊसिंग सोसायटीच्या वतीने, सर्व जिल्हा फेडरेशन्स आणि राज्य फेडरेशनच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो की एक मोठी क्लॅरिटी जी आहे ती रिडेव्हलपमेंटच्या विषयासंदर्भातली ह्या सर्क्युलरच्या माध्यमातून, म्हणजे 4 नोव्हेंबर 2025 ह्या सर्क्युलरच्या माध्यमातून त्यांनी सर्व आपल्या हाऊसिंग सोसायटीच्या मेंबर्सना देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि ही क्लॅरिटी येणं गरजेचं होतं, कारण 4 जुलै 2019च्या सर्क्युलरमध्ये बरेचसे हायकोर्ट्सचे जजमेंट्स जे आहेत ते जजमेंट्स येत होते आणि त्याचा त्रास जो आहे तो सर्वांनाच होत होता. म्हणजे नॉट ओन्ली हाऊसिंग सोसायटीचे मेंबर्स, हाऊसिंग सोसायटीचे कमिटी ऑफिस बेरर्स किंवा रजिस्ट्रार ऑथॉरिटीज ह्या सर्वांकडे जे आहे ते लिटिगेशन्सची भुर्दंड येत होता. आणि मग हा सगळा रोखण्याचा एक प्रयत्न जो आहे तो ह्या माध्यमातून झालेला आहे. ज्या वेळेला आपण कुठल्याही गोष्टीची क्लॅरिटी, म्हणजे ज्या लीगल प्रोव्हिजन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याची जर क्लॅरिटी प्रदान करतो त्यावेळेला डिस्प्यूट्स जे आहेत ते मिनिमाइज व्हायचा प्रयत्न करतो. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही त्यांचे धन्यवाद देऊन आपण हे इंटरप्रिट करायचा प्रयत्न करूया की आता ह्या सर्क्युलरमध्ये, म्हणजे 4 नोव्हेंबर 2025च्या सर्क्युलरमध्ये जी क्लॅरिटी आलेली आहे विथ रिगार्ड्स टू रिडेव्हलपमेंट ती काय आहे. तर ज्या वेळेला आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट संदर्भातला विषय हा उलगडतो त्यावेळेला आपल्याला हे पाहायला मिळतं की हाऊसिंग सोसायटीचं जे नव्याने आलेलं डेफिनेशन आहे, जे आपल्या सेक्शन 154B(1) मध्ये दिलेलं आहे, तर त्या डेफिनेशनमध्ये आता ऑब्जेक्ट ऑफ द हाऊसिंग सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंट, रिकन्स्ट्रक्शन बाय युझिंग द पोटेन्शियल ऑफ द लँड हा विषय घेतलेला आहे. आणि त्या ऑब्जेक्टला प्रोटेक्ट करणं म्हणजे आपल्या आर्टिकल 19च्या फंडामेंटल राईट्स ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला प्रोटेक्ट करणं ह्या दृष्टिकोनातून हे सर्क्युलर आलेलं आहे, असं आपलं एक इंटरप्रिटेशन आहे. आणि मग या सर्क्युलरमध्ये सांगितलं काय आहे, तर जे आपल्या 4 जुलै 2019च्या सर्क्युलरमध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेला आपण डेव्हलपर सिलेक्शनची मीटिंग घेणार आहोत त्या मीटिंगमध्ये ट्रान्सपरन्सी आणि फेअरनेस, त्या एंटायर रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये ट्रान्सपरन्सी कशी मेंटेन व्हावी ह्यासाठी काही गाईडलाईन्स दिले गेले होते. आणि ते गाईडलाईन्स काय होते, तर गाईडलाईन्स होते की तुम्ही आर्किटेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट घेतल्यानंतर त्यानंतर तुम्ही टेंडरिंग सिस्टम करावी. टेंडरिंग सिस्टम केल्यावरती डेव्हलपरचं सिलेक्शन जे आहे ते फेअरनेस, म्हणजे त्यांच्या सगळ्या प्रोसेसचा अभ्यास करावा, टेक्निकल वायबिलिटी, फायनान्शियल वायबिलिटी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग डेव्हलपर सिलेक्शन जे आहे त्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये तुम्ही रजिस्ट्रार ऑफिसकडनं त्यांचा ऑथोराईज रिप्रेझेंटेटिव्हला बोलवून ती मीटिंग कंडक्ट करावी, जेणेकरून ती मीटिंग ट्रान्सपरंट फेअरनेसनी मेंटेन झालेली आहे का हा निष्कर्ष लावता येईल. आणि मग त्यामध्ये काही सोसायटीज रजिस्ट्रार ऑफिसला अप्रोच करून NOC संदर्भातला विषय, म्हणजे NOC घेण्याचा प्रयत्न करत होते. आणि NOCs ज्या आहेत त्या अशा इश्यू होत होत्या, त्या इश्यू ज्या NOC होत होत्या त्यामुळे डिरेक्ट रिट पिटिशनचे दरवाजे ओपन होत होते आणि हायकोर्टमध्ये त्या लेटरच्या, त्या NOCच्या विरुद्ध काही मेंबर्स जे डिसेंटिंग मेंबर्स आहेत ते रिट पिटिशन्स दाखल करत होते. आणि मग रिट पिटिशन्स आल्यामुळे हायकोर्टचं जे लिटिगेशन्स आहे ते रिडेव्हलपमेंट संदर्भातलं फ्लडेड होत होतं. आणि त्यामुळे ह्या गोष्टीला, जे या गोष्टी NOC सांगितल्या नव्हत्या 4 जुलै 2019मध्ये,
त्या दिल्या का जात आहेत असा एक प्रश्न रिट पिटिशनच्या एक निर्णयामध्ये म्हणजे 17 ऑक्टोबर 2025च्या निर्णयामध्ये ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने दिला होता. आणि त्याच संदर्भातला विषयाची क्लॅरिटी जी आहे ती आता ऑनरेबल कमिशनरनी या आपल्या 4 नोव्हेंबर 2025च्या सर्क्युलरमध्ये केलेली आहे. ती क्लॅरिटी कुठली? तर ती क्लॅरिटी अशी आहे की ज्या संस्थेला रिडेव्हलपमेंटची आता फायनल अपॉइंटमेंट सिलेक्शनची जी मीटिंग आहे ती करायची आहे ॲज पर 4 जुलै 2019 गाईडलाईन्स, तर त्यावेळेला संस्थेनी एक ॲप्लिकेशन जे आहे ते रजिस्टर ऑथॉरिटीजला करणं गरजेचं आहे. मग कुठलं? तर ॲप्लिकेशनमध्ये हे सांगायचं आहे की तुमचा एक ऑथोराईज रिप्रेझेंटेटिव्ह पाठवण्यात यावा आणि तो ऑथोराईज रिप्रेझेंटेटिव्ह पाठवण्याची जी जबाबदारी आहे ती रजिस्ट्रार ऑफिसला दिलेली आहे. त्यामध्ये देखील टाईम बाउंड पिरियडमध्ये पाठवण्यात यावा म्हणजे 14 दिवसाचा कालावधी त्या सर्क्युलरमध्ये स्पेसिफाय केलेला आहे. आणि 14 दिवसाच्या आत तो तुम्हाला ऑथोराईज रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या सोसायटीमध्ये पाठवायचा आहे आणि सोसायटीमध्ये मग ती मीटिंग जी आहे ती इन प्रेझेन्स ऑफ दॅट ऑथोराईज रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला कंडक्ट करायची आहे. ती मीटिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची आहे. म्हणजे आपल्याकडे बरेच जे ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टचे जजमेंट्स आहेत जे सांगत आहेत की या 4 जुलै 2019चे जे गाईडलाईन्स आहेत त्यामधला जो सोल आहे त्याचा सबस्टॅन्शियल कंप्लायन्स करणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे 51% मेजॉरिटीनी वोट करावं, 2/3 कोरमची प्रेझेन्स असावा, व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी, ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ज्यांनी आपले ट्रान्सपरन्सी सिद्ध होते त्या गोष्टी आपल्याला करणं बंधनकारक आहे. आणि मग त्या गोष्टी आपण इन प्रेझेन्स ऑफ ऑथोराईज रिप्रेझेंटेटिव्ह कराव्या, त्यांनी त्याची फक्त पाहणी करावी या हेतूने हे सर्क्युलर आता आलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या NOCची तदनंतर गरज राहणार नाही. फक्त संस्थेवरती एक जबाबदारी या सर्क्युलरच्या माध्यमातून नंतर आलेली आहे ती म्हणजे की मीटिंग झाल्यावरती त्यानंतर विदिन 15 डेज आपल्याला आपल्या संस्थेने ज्या अजेंडावरती ती सिलेक्शनची जी मीटिंग केली होती ती नोटीस विथ एजेंडाज, त्यानंतर त्याचं इतिवृत्त म्हणजे मिनिट्स जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंगची ती क्लिप आहे ती व्हिडिओ रेकॉर्डिंगची क्लिप आणि ज्या मेंबर्सनी कन्सेंट दिलेला आहे त्या डेव्हलपरला त्या सभासदांचं ते कन्सेंट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डेप्युटी रजिस्ट्रार किंवा असिस्टंट रजिस्ट्रार किंवा रजिस्ट्रार ह्यांच्या ऑफिसमध्ये सबमिट करणं बंधनकारक आहे. आणि हे सबमिट करून त्यांना तिथे घेणं हे देखील त्यांनी ते रेकॉर्ड प्रिझर्व करणं हे त्यांना देखील बंधनकारक आहे. तर ह्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये आता हाऊसिंग सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट असो किंवा स्वयंपुनर्विकास असो ह्या दोघांचीही जे स्पीडी रिकन्स्ट्रक्शन, स्पीडी रिडेव्हलपमेंट किंवा स्पीडी सेल्फ रिडेव्हलपमेंट ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उलगडतील या सर्क्युलरच्या माध्यमातून असं आपल्याला प्रायमा फेशिया दिसून येतं. तर बेसिक जर आपण बघितलं तर आपल्याकडे काही कोऑपरेटिव्ह व्हॅल्यूज, कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. ज्या वेळेला आपण सेक्शन 2(27) कोऑपरेटिव्ह सोसायटीचं डेफिनेशन बघतो त्यामध्ये त्याच्यात असं दिलेलं आहे की इट्स अन ऑटोनॉमस बॉडी, ऑटोनॉमस असोसिएशन ऑफ पर्सन असा त्याचा उल्लेख केलेला आहे. मग ऑटोनॉमसचा अर्थ काय? आपल्या आर्टिकल 43B देखील ऑटोनॉमस हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे तुम्ही बाहेरचा हस्तक्षेप कमीत कमी करावा त्याच धर्तीवरती हे सर्क्युलर जे आहे ते आपल्याला देण्याचा एक प्रयत्न झालेला आहे. आपण कोऑपरेटिव्ह व्हॅल्यूज, कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स बघतो तिथे देखील असं म्हटलेलं आहे की इट इज कोऑपरेटिव्ह सोसायटी इज अ मेंबर बेस्ड, मेंबर ड्रिवन आणि मेंबर कंट्रोल्ड ऑर्गनायझेशन्स. तर ह्याच पूर्ण सगळ्या प्रिन्सिपल्स, व्हॅल्यू आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीच्या माध्यमातून ह्या सर्क्युलर जे आपल्याकडे आलेलं आहे त्याचं आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि ह्या सर्वांना पुनश्च आपण धन्यवाद देऊन ह्या सर्क्युलरच्या माध्यमातून आपला जो होणारा पुनर्विकास आहे किंवा स्वयंपुनर्विकास आहे ह्या गतिशील स्वयंपुनर्विकास आणि पुनर्विकास जे आहे ते आपण सर्वांनी मिळून करू आणि आपल्या मेंबर्सना मॅक्सिमम बेनिफिट देण्याचा प्रयत्न करूया एवढीच आम्ही आशा बाळगतो. आणि इथे तूर्तास आम्ही थांबतो. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत राहू ही ग्वाही आम्ही देऊन हा व्हिडिओ इथे समाप्त करतो. धन्यवाद.